नमस्कार मंडळी, मी प्रकाश शास्त्री लिमय पुणे. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी जे काशीची सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काशी पंचक्रोशी परिक्रमा यात्रा याबद्दल असं सांगितलं होतं. त्या निमित्तानं समोर मी आलो. ह्या संबंध काशी नगरीमध्ये ज्या देवता आहेत त्यांचं वर्णन गुरुचरित्रामध्ये अध्याय 37, 41, 42 याच्यामध्ये त्याचं वर्णन आहे. पण ह्या सगळ्या देवदेवतांना भेटी देणं आणि तीर्थामध्ये जाणं अशक्यप्राय गोष्ट सध्या होऊन बसली आहे. परकीय आक्रमणाने काही मोडतोड झालेली आहे, काही ठिकाणी उद्ध्वस्त केलं गेलेलं आहे. पण त्याची जी स्पंदनं आहेत ती त्या ठिकाणी आहेत. ती विद्वानांना, पंडितांना, महात्म्यांना ती जाणवतात. मग हे सगळं मिळवायचं कसं, यासाठी एकत्र येऊन काशीचा हा सगळा जो 50 मैलाचा परिसर आहे, इथं देवदेवता आणि तीर्थ आहेत, या सगळ्या परिसर हाच एक मोठं महालिंग, बृहतलिंग समजायचं आणि त्याला प्रदक्षिणा करायची अशी कल्पना तयार झाली. अविमुक्त महाक्षेत्रम पंचक्रोश परिस्थितीम ज्योतिर्लिंगम तदेकम ही नेयम विश्वेश्वराभिदम. या सर्व लिंगालाच प्रदक्षिणा करायची. प्रदक्षिणेचे नियम सगळे इथं पण लागू. म्हणजे हे भाग सगळा उजव्या हाताला ठेवायचा. उजव्या हाताला ठेवून मणिकर्णिका घाटापासून सुरुवात करायची, मणिकर्णिका घाटावर समाप्ती करायची. या यात्रेमध्ये तुम्ही वाहनाने आणि 1 दिवसात ही काशी पंचक्रोश परिक्रमा यात्रा पूर्ण करू शकता. याला साधारण 5 ठिकाणी विश्राम घ्यायला सांगितलेले आहेत. पहिला कर्दमेश्वर, दुसरा भीमचंडी देवी मंदिर, तिसरा रामेश्वर मंदिर, शिवपूर पांडव मंदिर आणि कपिलधारा मंदिर. या ठिकाणी विश्राम घ्यायचे. पुन्हा मणिकर्णिका घाटावर किंवा शेवटच्या कपिलधारेला प्रार्थना करायची. ही मी जी माझ्या शक्तीने ही परिक्रमा केलेली आहे, त्या परिक्रमेतून मला या सगळ्या देवदेवतांचा आणि भगवान विश्वनाथांचा आशीर्वाद मिळो अशी त्याला प्रार्थना करायची. ही प्रार्थना करताना तत्प्रसादात महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मा कृतालिंग प्रदक्षिणा.